पुन्हा एकदा रंगणार आहे चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या लाटा अनुभवण्यासाठी. ज्या घेऊन मंचावर येतात आपले जत्रेतील अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. को पॉवर्ड बाय MHJ सोडा. सोडा धरलेला सोडा धरा MHJ सोडा. काय काय एक मिनिट हे काय ही काय टॅगलाईन आहे? हो सर, सोडा धरलेला सोडा धरा MHJ सोडा. त्या MHJ वाल्यांना असं वाटतंय की या टॅगलाईन वरती हा सोडा चालेल. सोडा ना सर, स्पॉन्सर आहेत ते चेक देणार आहेत तर तुम्ही धरा बाकीचे सगळे सोडा. सोडा म्हणजे त्यांचा सोडा नाही हा, माझा सोडा. सोडा विषय सोडा. बर बर बर. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा सोडा घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांच्या बाटलीत तो सोडा भरतो आणि मग प्रेक्षक त्यांच्या भन्नाट अशा प्रश्नांनी मान्यवरांच्या बाटलीचं बूच उघडतात. काय 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 करताय? हे सर, हे बूच उघडल्याचा आवाज काढत होते. ते स्पॉन्सर आहेत ना सर, म्हणून मी त्यांचं असं क्रिएटिव्हली इंट्रोडक्शन दिलं. नका 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 तुम्ही क्रिएटिव्हिटीच्या जवळपास पण जाऊ नका. काय होतं क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही अलगद माझ्या बाटलीचं बूच उघडताय, असं नका करू. अय्या. तुमची सगळी क्रिएटिव्हिटी जमल्यास एका बाटलीत भरा, ती बाटली समुद्रात सोडा. वाव, तसं असेल तर बाटली उघडायला मला जाम आवडेल. मोरे दुसून जा निघणं. उई मा, गप्प बसा ना, असं चार चौकात फ्लट नका करू. मी चार चौघातच फ्लर्ट करतो. एकट्यात फ्लर्ट करण्यात मी वेळ वाया घालवतच नाही. हॅलो 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 एक मिनिट थांबा. हॅलो काय आहे हा? हो मॅडम, अहो हा लाईव्ह कार्यक्रम आहे ना, हो सर. मग वागा ना तसं प्लीज. हो हो हो. तर मंडळी आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांच्यासाठी मी एक कविता रचलेली आहे, ती तुमच्या समोर सादर करते. बर बर. MHJ सोडा MHJ सोडा MHJ सोडा MHJ सोडा पिऊन तर बघा थोडा थोडा. पिऊन होईल तुमचा घोडा. पिऊन होईल तुमचा घोडा. लोक म्हणतील ये हात है या हतोडा. तुम्ही बाकी तोडा मोडा फोडा पण आयुष्यात माणसं मात्र जोडा. MHJ सोडा MHJ सोडा. जबरदस्त, अंगावर सोडा आला. होय होय. सोडा न पिताच घोड्यासारखं झालं का वाटतंय. हॅलो, हे काय आहे? हे काय हे घोड्यासोबत खेचर का आलं नक्कीच? हे काय मुळात कशासाठी काय करताय तुम्ही? ए जरा सोडा. जरा सोडा. हे काय आहे? जरा सोडा. जाऊ दे सर, त्यांच्याकडे लक्ष ही नका. कविता होती ही? हो सर, कशी वाटली? काय यमक आहे या कवितेत? आपण लगेचच हे करूया, सुरुवात करूया कार्यक्रमाला. तर मंडळी आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे परदेशातल्या उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पृथ्वीक शिके. शिर्के हा? शिर्के हा, तेच ते सर, पृथ्वीक शिके हे मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार, मी पृथ्वीक शिर्के. आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायला आलेलो आहे. काय झालं? सर, आजचा आपला जो विषय नाही त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. आपण अजून सुरुवात नाही केली, आधीच पडलेला आहे. हा. बरं, हरकत नाही, प्लीज विचारा. आजचा जो आपला विषय आहे ना, परडेसाठी इचिक पिचिक करणारा शिंदे आणि लावा कोलंबीचा वाटा. काय एक मिनिट. हॅलो, एक मिनिट काय 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 विषय आहे? जरा व्यवस्थित परत सांगा. परडेसाठी इचिक पिचिक करणारा शिंदे आणि कोलंबीचा लावा नवा वाटा. असा विषय नाहीये सर. नाहीये. सर, विषय वेगळा आहे. विषय आहे परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा, असं लिहिलं. अच्छा लिहिलंय? म्हणजे कोलंबी ऑलरेडी संपले, मांदेली तरी आहे काय? अरे हे हॅलो, हा माणूस आलेलाच नाहीये चर्चेला. हा मासे घ्यायला आला होता, चुकून बसला इथे. काय करताय तुम्ही? प्लीज खाली बसा, प्लीज खाली बसा.
एकतर ना मुळात यांच्या चेहऱ्याकडे बघून कुणाच्याच चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की यातल्या कोणाला तरी परदेशात जाण्यात आणि शिकण्यात इंटरेस्ट असेल. ऐ हो मला इंटरेस्ट. हवा एक मिनिट चांगली बाब आहे की तुम्हाला इंटरेस्ट आहे. हे सुरुवातीला काय केलं? ऐ ओ काय मी लाईटच्या खांबावर बसलोय मी? ऐ ओ हा काय गेस्ट आहे ना मी? एक्सक्यूज मी सर वगैरे काय हे? ऐ ओ हे काय आहे मला सांगा. बुवा लावलं बुवा लावलं. बोला. मी जर समजा थायलंडला गेलो हा. आणि तिथं जर प्लंबिंगचं आणि फिटिंगचं शिक्षण घेतलं हा. तर माझ्या करिअर मध्ये नव्या वाटा खुल्या होत्या काय माझ्यासाठी? बावळटात का तुम्ही? काय बोलताय? काय मला काय माहित नाही तुम्ही कुठे चाललाय. शांत राहा जरा. सर सर माझा जरा प्रश्न वेगळा आहे. येस सर विचारा. म्हणजे मला परदेशात जाऊन शिक्षण नको आहे, फक्त मला संधी हवी असेल तर मला काय करावं? कसली संधी हवी आहे तुम्हाला? कसली पण चालेल. देऊन तर बघा एकदा संधी. नाही देऊन बघा बघा काय करतो ते. काय आहे मला शिक्षण बिक्षण नको, माझ्यात सगळं इनबिल्ट आहे का? गप्पा बसा. संधी मागताय. शांत राहा जरा. सर बोला. मला अमेरिकेत जाऊन ट्रक चालवायचा आहे आणि दोन्ही हातांनी पॉम करायचं आहे. काय करायचंय? पॉम म्हणजे सर मी नाईट ड्रायव्हर आहे हा, ना. मग? आता भारतात मी उजव्या बाजूने ट्रक चालवतो म्हणून उजव्या बाजूने पॉम करतो. हा. अमेरिकेत डाव्या बाजूने ट्रक चालवायला लागेल हा. ना, मग डाव्या बाजूने पॉम करावं लागेल म्हणून मला दोन्ही हातांनी पॉम शिकायचंय. पॉम तुझं दोन्ही हाताने गळा दाबतो. थांब. हा कोण माणूस आणलेला आहे तुम्ही? हा माणूस काय बोलतोय, कसा बसलाय, कसा दिसतोय? हा माणूसच आवडलेला नाहीये मला. प्लीज या माणसाला उलटा बसवा. नाही मागून बसवलं तर जाम बेकार दिसतो तो. काय? त्या उलट्या बसवलं तर जाम बेकार दिसतो मागून. अरे काय वेडे आहात का तुम्ही? मी कशाबद्दल? अरे ह्यांना कळतच नाहीये काही मॅडम. यांना सारख्याजमही कळत नाहीये माझा. नाही सर, हे इथल्या प्रेक्षकांचा फक्त विचार करू नका सर. इथे आपल्याला टीव्हीवर लाखो प्रेक्षक बघतायत, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. हा येस ऍब्सल्युटली त्याचसाठी आज इथे आलेलो आहे. प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आज जग जवळ आलंय हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. नाही माहिती. जग जवळ आलं नाही माहिती मला. आलंय, जग जवळ आलंय. मला नाही म्हणलं कोण. नाव काय तुमचं? जग्या माने. ठीक आहे. हे बघा जग्या माने, तुम्हाला असं कोणी पर्सनली येऊन सांगणार आहे का? होय जग्या, होय फार जग जवळ आलंय. नाही ह्याच्यावर का खुश होत आहे? ह्याच्यावर नाहीच व्हायचंय तुम्हाला खुश. मी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय त्याच्यात आनंद. हे अरे मुद्दा काय आहे? तुम्हाला पर्सनली येऊन सांगणार आहेत का लोक की जग जवळ आलेलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने? आज अनेक देशांमध्ये उच्च शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान, UK, रशिया, फ्रान्स, अनेक देशांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत आणि तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकता. काय सांगता बाय? आता फॉर दॅट मॅटर मी तुम्हाला सांगतो, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशांमध्ये ना मनुष्यबळ कमी आहे. आपले भारतातले अनेक विद्यार्थी तिथे शिकायला जातात. अनेक भारतीय नागरिक तिथे जाऊन सेटल सुद्धा झालेले आहेत करिअरच्या निमित्तानं. त्यामुळे ते मनुष्यबळासाठी आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळे तिकडे तांत्रिक शिक्षण देण्यावर जास्त भर आहे. सर मी काय म्हणतो, ते तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी एवढं लांब जायची काय गरज आहे? म्हणजे आमच्याकडे दंबुक बाबा आहेत ना, ते देतात का नाही तांत्रिक शिक्षण? कोण तंबूक बाबा? ते वशीकरण, लिंबू फिरवणं सगळं तांत्रिक शिक्षण देतात. अरे का वेड्यात का तुम्ही? मुळात वशीकरण आणि लिंबू फिरवणारा असेल तर तो दंबूक नाही, जंबूक बाबा असेल. ते जंबूक आहे काय तो? उगाच काहीतरी बोलताय. अंधश्रद्धा आहेत ह्या सगळ्या, त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. शिक्षणाबद्दल सांगतोय ना मी. तांत्रिक शिक्षण म्हणजे काय? तांत्रिक शिक्षण म्हणजे इंग्रजीत सांगायचं, इंग्लिशमध्ये सांगायचं तर टेक्निकल एज्युकेशन. आणि पंजाबीमध्ये वयस वाटत का? कशाला मरायला रे? कशाला मरायला पंजाबीत ऐकायचंय तुम्हाला हे? नाही मी कधी पंजाबला गेलो तर माहिती असेल बरं ना. का जाल? मला जरा विचार करून सांगा, तुम्ही का जाल पंजाबला? ए सांग रे बाबा काय झालं? हा? सर काय आहे? मी घरी जाताना वाटेत त्यांचं घर लागतं. मग मी त्यांना घरी सोडतो आणि मग माझ्या घरी जातो. पण कधी कधी पंजाबचं भाडं मिळतं ना, हा. मग आम्ही आधी दोघे पंजाबला जातो, मग येताना मी त्यांना घरी सोडतो. एक मिनिट, यांचं घर कुठे आहे? मागच्या गल्लीत. मग कशाला मारायला पंजाब पर्यंत जाता तुम्ही?
घरात बसून काय करणार ना, वेळच जायत नाही, काम धंदाच नाही ना माझ्याकडे. अरे हा कुठल्या लेवलचा रिकाम टेकडे पण आहे? माझ्याकडे काम नाही, चल पंजाबला येतो मी, चल मला घेऊन चल. हा कुठल्या लेवलचा रिकाम टेकडे नाही सर, रिकाम टेकडेपणा नाही. पंजाबला जाताना नॅशनल हायवे असतो ना, हा. मग 2 हातांनी स्टेअरिंग पकडावं लागतं. हा. मग माझं अर्ध काम ते करतात. कुठलं? पॉम पॉम. अरे हे नाही करू नका करू हे. मुळात हा मला अप्पू अस्वल नाही आवडलाय. प्रत्येक गोष्ट करून का दाखवतो बोललेली. मग बावळ्यात पॉम पॉम कशाला सारखं फिरून सगळं पॉम पॉम वरती येतं मला कळत नाही. एक्सक्यूज मी सर, येस सर. आपला विषय खूपच भरकटतोय, प्लीज विषयावर येऊया काय? आय एम सो सॉरी. तर आजचा आपला विषय जो आहे त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलेला आहे. येस सर. पादरा शशी उर्फ मॅक्सी घातलेला सँडी आणि कुरकुर करणारा जुन्या खाटा. सर काय विषय आहे आपला सर? काय विषय आहे आपला? नीट वाचा. पादरा शशी उर्फ मॅक्सी घातलेला सँडी आणि कुरकुर करणाऱ्या नव्या खाटा. हा विषयच नाहीये सर. इथे लिहिलंय स्पष्ट शब्दांमध्ये परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा असं लिहिलंय की नाही? अच्छा लिहिलंय? खाली बसा. करून मलाच परत विचारतायत. गप्प बसा. काय काय मला कळत विषयाला फाटे फुटतीलच ना, मला सांगा. हा हे जर तुम्ही नव्या वाटाचं जुन्या खाटा वाचलं तर विषयाला फाटा का नाही फुटणार? क्या बात आहे सर, कविता रचलीत तुम्ही. नव्या वाटांच्या होणार असतील खाटा तर विषयाला का नाही फुटणार फाटा? क्या बात आहे सर. अजून एक यमक जोडा. टाटा. घरी जा तुम्ही, घरी जा. ही कविता घेऊन घरी जा. सर, बोला. तुमची कॉमेडी पुतळ्यासारखी आहे. म्हणजे दगडी. ओय 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 दगडी बिगडी बोलायचं नाही, कळलं का रे? अरे मोठा शाणा माझी कॉमेडी दगडी म्हणतो. वारे वा. अरे विषय माझा महत्वाचा सुरू होता, त्याच्यामध्ये काहीतरी बोलतात मग मी बोलणारच ना. अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन मी देतोय तुम्हाला. हो सर, चिडू नका सर. अमेरिकेबद्दल सांगितलं, कॅनडाबद्दल सांगितलं. तसे अनेक देश आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचं असेल किंवा माहिती तंत्रज्ञानाबद्दल जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल तर जपानला जा. डेव्हलप्ड कंट्री आहे, तिकडे प्रत्येक दिवशी काहीतरी अपडेट होत असतो टेक्नॉलॉजीमध्ये. त्याचा विचार करा ना. तुम्हाला समजा वाणिज्य किंवा व्यवस्थापनाबद्दल शिक्षण घ्यायचं असेल तर UK आहे. रिसर्च करायचं असेल तर जर्मनी आहे. कित्येक देश आहेत, जर्मनीला जा. सर, नाही आवडत मला तुझा टोन. जर्मनीमध्ये जायचं. बस. काय केलंस तू? टोन बदलला. मारेन रे. शांत बस एकदम. आवाज नाही पाहिजे तुझ्या तोंडून मला. मूर्खा. जरा शांत बस. अरे तू वेगळं कशाला सांगतो रे? वेगळं कशाला सांगतो? सांगितलं ना मी तेच ओरडून. सर, प्रेक्षक आहेत सर, असं चिडू नका तुम्ही त्याच्या. अरे मग मी महत्वाचं काहीतरी बोलते त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी बडबड करायची आहे. बरोबर सर, चिडू नका हे सर. वैद्यकीय शिक्षण घ्यायचं किती महत्वाचं आहे. वैद्यकीय शिक्षण, आहे. मेडिकल एज्युकेशन ते घ्यायचं असेल तर तुम्ही ते रशियाला घेऊ शकता, ऑस्ट्रेलियाला घेऊ शकता. पंजाब हरियाणामधले कितीतरी लोक काय त्यांना परदेशात संधी मिळते बघा, जरा विचार करा. पंजाब हरियाणामधले कितीतरी लोक लोंढे परदेशात जात आहेत. नाही लोंढे एकटा जाणारच नाही. म्हणजे वनिताला घेऊनच जाणार सोबत. कोण? सुमित लोंढे, वनिताच नवरा. अरे काय वेडा आहेस का तू? लोंढे म्हणजे तो लोंढे नाही, लोंढे म्हणजे ते लोंढे. म्हणजे अरे कसं सांगू मी ह्यांना. परदेशात पंजाब हरियाणाचे जे लोक आहेत ना, त्यांचा परदेशात ओढा वाढतोय. हा असणार ना, त्यांच्याकडे पाणी जास्त असेल. अरे तो ओढा कसा सांगू मी ह्यांना. अरे मला हे जे विद्यार्थी आहेत त्यांचा परदेशात कल वाढतोय. पण सर आज वाढला पाहिजे ना, विद्यार्थ्यांचा कल वाढून काय उपयोग आहे? कल किसने देखा है सर? लॉजिक क्वीन. सोडा लवकर. लॉजिक क्वीन. बावळट आहेस का तो? जरा तरी वागा अँकर सारखं, जरा तरी. कल वाढतोय म्हणजे कल नाही. कल म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांना परदेशातील अनेक संधी खुणावतायत. नाही जायचं. नाही म्हणजे
अहो नाही जायचं, आधी त्या खुणवतात, मग नवऱ्या लक्क मग अंगावर येतात खुना. म्हणजे अरे कुणीतरी म्हणलंय ना, वो बुलाती है मगर जाने का नहीं. कशाला काटून बोलतोस? जर अक्कल शून्यच बोलायचं तर ओरडायचं कशाला त्याच्यासाठी? मूर्ख माणूस. व बोलात का मुद्दाम करतात का हो हे? मुद्दाम करतात का? मुद्दाम करत असतील तर ह्यांना आत्ता घरी पाठवा. अरे तू मुद्दाम करतोस काय रे? नाही. मग थांब. अरे हे वेगळं का सांगता तुम्ही? हे मी बोललो ना. अरे हे वेगळं का सांगतात मला कळत नाही यार. एकालाही कळत नाही का गांभीर्य चर्चेचं? एकालाही कळत नाही का काय प्रश्न विचारायला हवेत, काय बोललं पाहिजे बाबा, काय कशी माहिती ग्रहण करायला हवी हे कळत नाहीये का कोणाला? सर तुम्ही खूपच चिडताय सर. लायकीच ती आहे ह्यांची. शांत. जगातले 6 निर्बुद्ध आणून बसवलेत माझ्या समोर मूर्खासारखे. एकटा तो माणूस गप्प आहे मगापासून. दादा मला बाकी कोणाचं काही ऐकायचं नाही. तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही बिनधास्त विचारू शकता. वाटा वाटा काय? सर हे माझं असतं नेहमी. अरे हे याला काय? अरे हा माणूस जरा बरा वाटला म्हणून मी विचारलं तर वाटा वाटा काय करतोस रे? नाही नसेल जेन्युइन प्रश्न तर नको विचारूस बाबा. नाही सर, जेन्युइन प्रश्न आहे माझा सर. आहे खरंच आहे. हो सर. विचारा. सर मला उच्च शिक्षणासाठी ना परदेशात जायचंय. बरं. खूप इच्छा आहे माझी. हा. पण मला नेमकं कळत नाही मी कुठल्या क्षेत्रात करिअर करू. म्हणजे? कारण काय सर, आज AI मुळे अख्ख्या जगाचं भविष्य बदलणार आहे सर पुढे. त्यामुळे मला असं वाटतं की मी काय शिकलं पाहिजे जेणेकरून भविष्यात AI आणि तंत्रज्ञानाच्या युगात मी मागे नाही पडणार सर. व्हेरी गुड. आय एम सो ग्लॅड की असा एक माणूस मला आज या चर्चेत भेटला ज्याला खरंच आपल्या करिअर विषयी काहीतरी वाटतं. हो, सर. ज्याला जेन्युइन प्रश्न विचारावा असा विस्तृत चर्चा करूया आपण यावर. काळजी करू नका प्लीज बसा. पण त्याआधी मला सांगा तुमचं शिक्षण काय झालंय? किती शिकलाय तुम्ही? सर मी 2री नापास आहे सर. पहिलीत मला सरांनी कसं कसं ढकललं. 2रीत बोलले शिक्षण सोडून देतो, जाऊ दे. बेकारा लाज नाही वाटत तुला हा प्रश्न विचारताना? 2रीत शाळा सोडलीस, AI काय वाकडं करणार आहे रे तुझं? काय वाकडं करणार आहे AI तुझं? अक्कल नाही तुला? हा प्रश्न विचारताना तुला एकदा पण लाज असा शब्द म्हणत नाही आला तुझ्या? चालतं शिकायचं. निघ. काय शिकायची गरज नाही. अरे आता 9वी पर्यंत पोरांना ढकलत ढकलत पास करतात. तुला 2रीत सरांनी सांगितलं शाळा सोड, तू आधी स्टुडिओ सोड. बाहेर हो. बाहेर हो. ए तोंड काय? चल बाहेर. चाल बाहेर. चल आउट. ए चला बाहेर. नाही कोणी थांबायचं. जा बाहेर. मला थांब. नाही थांबायचं. चला बाहेर. चर्चा करायला आलेले आहेत. एकालाही माहिती नाहीये करिअर काय असतं, रोजगार काय असतो, उच्च शिक्षण काय असतो. चल बाहेर. शिकवता येत नाही रे यांना धड. नाही तर काय आपण काय दुसरी कोणतं करतायत वर? खरंच? अरे वारे वा. बोलू? आप- महत्वाचे प्रश्न आहेत हे लक्षात घ्या. भविष्यात भेडसावतील तेव्हा तुम्हाला कळेल. एक्सक्यूज मी सर, काय रे? काय झालं बोला. आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक थोडासा प्रश्न पडलेला आहे. आहे प्रश्न? आहे. येस प्लीज विचारा सर. प्रियदर्शिनीला मिळाले अँकरिंगची संधी आणि प्राजक्ता मालीचा होतोय घाटा. सर काय लिहिलंय हे? प्रियदर्शनीला मिळाले अँकरिंगची संधी आणि प्राजक्ता मालीचा होतोय घाटा. सर 5 मिनिट जरा मागे येता या. मला तुम्हाला माईक लावायचा आहे. या इकडे. तुमच्या अँकरिंग बाहेर काढतो. या इकडे. वा 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 वा. तुमचा स्किट बघत असताना आमच्यापैकी कोणाचाच घाटा होऊच शकत नाही. फक्त हास्याच्या लाटाच निर्माण होऊ शकतात. नेहमीप्रमाणे बहारदार परफॉर्मन्स. बघूया हासरसी काय म्हणतायत महेश सर. पृथ्वीक, येस सर. मला कळत नाही ह्या तज्ज्ञांच्या सल्ला कार्यक्रमामध्ये तू येतोस कशाला? वाट लावतात आणि तरी तू येतो. पण आय टेल यू इट वॉज हिलेरियस. आणि अरुण तू जे काय पाठवून काहीतरी आय कांट बिलीव्ह का ही कॅन रीड. मी तो असं काहीतरी वाचू शकेल ह्या कॅचलाईनचं. आणि ऑफकोर्स प्रभाकर तू तर कमालच करतोस. तुझं ते फ्लर्टिंग जे आहे ना ते रिअली ब्युटिफुल फ्लर्टिंग आहे. आणि त्याला तो रसिका फार सुंदर रिस्पॉन्स देतो. त्यामुळे तुमची जुगलबंदी फार मस्त चालते. मला हा तज्ज्ञांचा सल्ला कार्यक्रम खूप आवडतो. आणि ऑफकोर्स आमचे जुने विक्रम बने ॲज युजल एक्झॅक्ट पंच लाईनला तो येतो आणि असा सुंदर पंच मारतो की बिकम्स द क्लायमॅक्स. वा वा. ब्युटिफुल. थँक्यू. ऑल ऑफ यू.
खूप मजा आली. थँक्यू सर. एन्जॉयड एव्हरी आणि मी सांगतो तज्ज्ञांचा सल्ला हा कार्यक्रम मला बघायला खूप आवडतो. जस्ट लव्ह इट. थँक्यू सर. ग्रेट. थँक्यू. Hats off to you guys. निर्मितीताई. ला जवाब. तुमचं प्रत्येकाचं बेरिंग या स्किटमधलं अप्रतिम आहे. खूप मस्त करता हा ऍक्ट तुम्ही. आणि पृथ्वी जसं महेशजी म्हणाले काय येतोस तू क्या बात आहे. खूप मस्त खूप मस्त. मला पण ही सिरीज फार आवडते. तज्ञांचा सल्ला जिथे अजिबात सल्ला मिळत नाही. वेल डन टीम. थँक्यू सो मच. कीप इट अप.